Hello student. Today we have discussed about the adiabatic process. It is a process during which there is no transfer of heat from the system. सिस्टीममध्ये हीट ट्रान्सफर होत नाही, त्याच्यामुळं क्यूची व्हॅल्यू काय असते, 0 असते. जर आपण त्याची डायग्राम पाहिली बघा 4.18, इट शोज द प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम ऑफ ॲन ॲडियाबॅटिक प्रोसेस. देन heat transfer to or from the system is prevented by the either perfectly insulating the system from its environment. इन्सुलेट केली जाते ट्रान्सफर केलेली हीट बाय कॅरिंग आउट द चेंज रॅपिडली सो दॅट देर इज नो टाईम फॉर एन एक्सचेंज ऑफ हीट. त्याच्यामुळे काय होतं, हीट पटकन ट्रान्सफर झाल्यामुळे एक्सचेंज होण्यासाठी जो लागणारा कालावधी आहे तो राहतच नाही, उरतच नाही. मग द पंक्चरिंग ऑफ अन इन्फ्लेटेड बलून ऑर टायर आर सम फॅमिलियर एक्झाम्पल ऑफ ॲडियाबॅटिक चेंजेस. मग ते कसं, टायर जो आपण पंक्चर झालेला टायर पाहतो किंवा हा फुग्यामधून जी हवा बाहेर पडते त्या पद्धतीचं एक्झाम्पल ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये आहे की हीट एक्सचेंज व्हायला कुठलाही टाईमच राहत नाही. फॉर अन ॲडियाबॅटिक चेंज डेल्टा यू इज इक्वल टू -W. म्हणजे हीट ट्रान्सफर होत नाही किंवा क्यूची व्हॅल्यू 0 आहे म्हटल्यानंतर इंटरनल एनर्जी किंवा वर्क डन काय असतं, मायनस असतं, निगेटिव्ह असतं. व्हेन अ सिस्टीम एक्सपांड्स ॲडियाबॅटिकली वर्क डन इज पॉझिटिव्ह, work done system, then delta U is negative, then internal energy of the system decreases. internal energy काय होते, कमी होते. where system is compressed adiabatically, then work done is negative and delta U is positive. therefore internal energy of the system increases is an adiabatic process. adiabatic process मध्ये internal energy काय होते, increase होते. Then it is observed that for many systems temperature increases when internal energy increases and decreases when the internal energy is decreased. मग त्याचा ग्राफ दिला आहे बघा, प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम ऑफ ॲडियाबॅटिक प्रोसेस A to B अशा पद्धतीचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण ॲडियाबॅटिक प्रोसेसचं पाहू शकतो. थर्मोडायनामिक ऑफ ॲन ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲक्च्युअल थर्मोडायनामिक ॲडियाबॅटिक प्रोसेसचं कसं आहे, त्याच्यामध्ये त्याचं वर्क डन वगैरे आपल्याला पाहायचं आहे. मग आता आपल्याला माहिती आहे PV इज इक्वल टू कॉन्स्टंट इज इक्वल टू C मानलं. आता PV गॅमा वरती दिलं आहे सफिक्स. फेअर गॅमा इज द रेशो ऑफ स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, म्हणजे CP/CV. मग गॅमा इज ऑल्सो ॲडियाबॅटिक रेशो, त्याला ॲडियाबॅटिक रेशोसुद्धा म्हटलं जातं. फॉर अ मॉडरेट टेम्परेचर चेंज द व्हॅल्यू ऑफ गॅमा इज 5/3 अँड मोनोॲटॉमिक गॅसेस 7/3 अँड फॉर डायॲटॉमिक गॅसेस 8/6 दॅट इज 4/3. मग आता हे वेगवेगळे ज्या व्हॅल्यू आहेत त्या तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या, कारण तुम्हाला त्या MCQसाठी विचारल्या जातात. त्याच्यानंतर पॉलीॲटॉमिक गॅसेस कॅन बी एक्सटेंडेड टू ऑप्टेन दिस व्हॅल्यूज. वेगवेगळ्या व्हॅल्यूज जर आपण वरील इक्वेशनमध्ये वापरल्या. अँड ॲडियाबॅटिक सिस्टीम इज थर्मली आयसोलेटेड. आता आपण ते मोनोॲटॉमिक डायॲटॉमिक प्रोसेसमध्ये पाहिल्या होत्या व्हॅल्यू. फ्रॉम इट्स एन्व्हायरमेंट देअर फॉर इट कॅनॉट एक्सचेंज हीट विथ इट. हीट एक्सचेंज होत नाही ह्याच्यामध्ये ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये. मग देअर फॉर व्हेन अ सिस्टीम अंडरगोज ॲडियाबॅटिक चेंज इट्स टेम्परेचर अँड इंटरनल एनर्जी बोथ चेंज. हीट एक्सचेंज होत नाही पण टेम्परेचर आणि त्याच्यामध्ये असणारी एनर्जी काय होते, इंटरनल एनर्जी चेंज होते, बरोबर. मग चेंज इन इंटरनल एनर्जी इज किती असते ती, डेल्टा यू इज इक्वल टू CV डेल्टा टी, कारण टेम्परेचर आणि व्हॉल्यूम चेंज होते. देन द वर्क डन इज वी नो दॅट W इज इक्वल टू V इनिशियल, म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम PdV. देअर फॉर अबव इक्वेशन जे 4.16 इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं की PV इज इक्वल टू कॉन्स्टंट इज इक्वल टू C. मग आपण तिथं त्याची व्हॅल्यू टाकू शकतो. मग W इज इक्वल टू C कॉन्स्टंट आहे, बाहेर घ्या. देअर फॉर VI टू VF इज इक्वल टू DV/V. देअर फॉर W इज इक्वल टू C कॉन्स्टंट आहे, लिमिट इंटिग्रेशन काढू शकतो आपण. मग इंटिग्रेशन काढल्याच्या नंतर इंटिग्रेशनमध्ये आपल्याला माहिती इंटिग्रेशन ऑफ x असेल तर x² असं त्याचं इंटिग्रेशन येतं आणि त्याच्यामध्ये आपण लिमिट टाकतो. मग त्याच पद्धतीने 1/V⁻γ आहे तर त्याच्यामध्ये +1 करावं लागेल, बरोबर. मग काय येणार, 1/V⁻γ आहे तर V⁻−γ करून त्याला आपण वर घेऊ. मग त्याच्यामध्ये 1 मिळवायचं आणि खाली पण 1 मिळवायचं, V⁻−γ +1 डिवायडेड बाय 1−γ. मग त्याच्यामध्ये आपण लिमिट पुट करतो. मग आता फेअर V चेंजेस फ्रॉम V इनिशियल टू V फायनल. W इज इक्वल टू C/1−γ. 1/VF γ-1 -1/VI γ-1.
पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू सी हे आपल्याला माहिती आहे. पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू पी व्ही रेस टू गॅमा इनिशियल आणि फायनल ही कंडिशन आहे. देअरफॉर वी कॅन राईट डब्ल्यू इज इक्वल टू 1/1 - गॅमा. मग इंटिग्रेशन काढल्याच्या नंतर मग पी व्ही ही व्हॅल्यू टाकली त्याच्यामध्ये आणि इक्वेशन हे सॉल्व करा. नाही समजलं तर हे आपण नंतर जेव्हा शाळा भरणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते बोर्डवरती आणखीन जास्त व्यवस्थित समजून सांगण्यात येईल. तर तुम्ही आता हे नोट डाऊन करा वहीमध्ये पूर्ण एक्सप्रेशन व्यवस्थित. आणि हे जे सॉल्व केलेले प्रॉब्लेम आहेत बघा ते सगळे प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित सगळे वहीमध्ये एका सेपरेट लिहून काढा. ठीक आहे. थँक्यू.